Okay, good afternoon. In the last section आपण काय पाहिलं? लिनियर ट्रान्सफॉर्मेशन विथ प्रिस्क्राइब्ड व्हॅल्यू. म्हणजे काय केलं त्याच्यामध्ये एखादं लिनियर ट्रान्सफॉर्मेशन V2W आपल्याला डिफाइन करायचं असेल त्याच्यासाठी आपल्याला बेसिसची आवश्यकता आहे. बेसिस आपल्याला जर डोमेनचे बेसिस माहित असतील V1, V2, Vn तर त्याचा आधार घेऊन आपण एक प्रिस्क्राइब्ड व्हॅल्यू समजा W1, W2, Wn कोड डोमेन मधले आर्बिट्ररी वेक्टर घ्यायचे. काय नॉट नेसेसरी डिस्टिंक्ट आहे ते काय इंडिपेंडंट अशी काही कंडिशन नाही त्याच्यावर. आता डोमेनचे जे V1, V2, Vn किंवा U1, U2, Vn घेणार डोमेनचे डायमेन्शन n असेल तर बेसिसमध्ये n व्हेक्टर्स असतील. तर त्या बेसिस कंप्लिटली लिनियर ट्रान्सफॉर्मेशन बेसिसमुळे आपल्याला काय होतंय डिटरमाइन करतात. तर हे आपण थेरममध्ये पाहिलं. त्याच्यापूर्वी ते 2-3 लेक्चर पूर्वी आपण डायमेन्शन थेरम फॉर लिनियर ट्रान्सफॉर्मेशन पाहिलं. आता या सेक्शनमध्ये लिनियर ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम Rn टू Rm आपण डिफाइन करणार आहोत. आणि स्टँडर्ड मॅट्रिक्स पाहणार आहोत आणि हाऊ द ऑल लिनियर ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम Rn टू Rm हे मॅट्रिक्स ट्रान्सफॉर्मेशन कसे आहेत एक्झाम्पलद्वारे आपण पाहिलेलंच आहे. एक रिझल्ट आहे तो आधारे पाहूत. एवढं हा सेक्शन आहे म्हणजे आज उद्याला आपलं थर्ड युनिट संपून जाईल. ओके, लेट मी शेअर द स्क्रीन. स्क्रीन दिसते सर्वांना? दिस इज लेक्चर 11 हो फॉर सर. unit 3. Okay. Linear transformation from Rn to Rn. What this Rn stands, I will repeat again. What do you mean by this Rn? R stands for real number. This Rn stands for the set of order pairs, n order pairs. Like you write the coordinate x comma y and x and y are real number like that. So x1, x2, xn will be the reals. And Rm means it will be m tuples. जसं आपण प्लेन पाहतो का दिस शुड बी xm. प्लेन मध्ये आपण प्रत्येक ऑर्डर पेअर काय होतो मी R2 पाहिला आपला R2 याप्रमाणे आपण व्हिज्युअलाइज करू शकतो. R2 मधला एखादा पॉईंट घेणं म्हणजे काय त्याचं एक्स ऍक्सिस वरती काय पोझिशन आहे समजा x1 पोझिशन आहे आणि y ऍक्सिस वरती त्याची काय पोझिशन आहे y1 पोझिशन आहे. आपण त्या पॉईंटला काय म्हणतो x1 y1 म्हणजे हा पॉईंट कुठला आहे स्पेस R2 त्याप्रमाणे R3 त्याप्रमाणे R4 त्याप्रमाणे Rn आणि Rm. तर आपल्याला स्टडी करायचा आहे लिनियर ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम Rn टू Rn अँड इन द लास्ट सेक्शन वी हॅव डिस्कस दॅट जर लिनियर ट्रान्सफॉर्मेशन आपण प्रिस्क्राइब व्हॅल्यू मध्ये पाहिले की ते बेसिसने कंप्लीट डिटरमाइन होतं. तर डेफिनेशन थिअरम घेण्यापूर्वी आपण एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे त्या आयडिया आपल्या आणखी क्लिअर होतील त्यामध्ये. एक्झाम्पल लिहितो मी लेट कॅपिटल एस विथ द सेट U1, U2, U3. This should be basis for R3. R3 means three triplet real number. So, okay, this U1, U2, U3 should be given there. So here U1 is three tuple vector, it is 1, 1, 1. U2 is 1, 1, 0. And U3 is 1, 0, 0. Okay, these three vectors forms basis for R3. We can easily check. It is given means they are basis, but one can check easily. And the linear transformation T. Transformation always we denote it by T. You can use another notation also. R3. R3 कडनं मॅप डिफाईन करायचं आहे आणि ते टू टपल कडनं न्यायचं म्हणजे इथे तुम्हाला वेक्टर असेल तुमचा XYZ आणि येणारी इमेज ही काय असेल पाहिजे टू टपल असली पाहिजे. जे काय येईल ते T ऑफ X कॉमा जे काय असेल ते डिफाईन केलं पाहिजे. टू टपल, थ्री टपल टू टपल अशी इमेज आहे. हे डिफाईन केलं R2 टू R3 हे लिनियर ट्रान्सफॉर्मेशन आहे सच दॅट T ऑफ U1 T ऑफ U1 हा 1,0 आहे. T ऑफ U2 हा 2, -1 आहे आणि T ऑफ U3 हा म्हणजे बेसिसच्या एलिमेंटची इमेज दिली. थोडक्यात तुम्हाला W1, W2, W3 दिल्यासारखं इकडे. तर आपल्याला हे इमेज दिली तर आपल्याला सांगितलं इथं त्याने फॉर्म्युला फाइंड करा. फाइंड
द फॉर्म्युला म्हणजे डेफिनेशन टीची फॉर टी ऑफ एक्स वाय झेड म्हणा किंवा वेक्टर एबीसी म्हणा. एबीसी लिहिलं तर इकडे एबीसी मध्येच फॉर्म्युला येईल. म्हणजे काय फॉर्म्युला असेल तर तो फाइंड करायचा आणि तो फॉर्म्युला फाइंड केला तर कॉम्प्युट करा टी ऑफ वन वेक्टर 1 2 3 फॉर्म्युला काढल्यानंतर कॉम्प्युट करणं इझी आहे. तर आपण पाहूयात आता इथे. सेट यस काय दिलं आपला U1 इज 111 U2 is 110 and U3 is 100 is this is given is basis for R3. So for any vector in R3, it can be written as linear combination of this basis vector because it is basis. They are linearly independent and it spans B. म्हणजे spans म्हणजे काय? Linear span of B is vector space R. So that means find alpha, beta, gamma scalars such that in terms of ABC, alpha times U1 plus beta times U2 plus gamma times U3. एक्स वाय झेड काही नाव दिलं तर चाललं असेल. ठीक आहे. अल्फा बीटा गामा आपल्याला फाइंड करायचे जेणेकरून एबीसी इक्वल टू एबीसी यावं या ठिकाणी. तर कोणते ते आपण बेसिस असल्या कारणाने आपण ते फाइंड करणार आहेत. फाइंड करता येऊ शकतो आपण. तर अल्फा मल्टिप्लाय टू 1 1 1 बीटा मल्टिप्लाय टू 1 1 0 आणि गॅमा मल्टिप्लाय टू 1 0 0 या तिघांचे ऍडिशन करू आपण. काय येईल? अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा फर्स्ट कॉम्पोनंट. अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा. आपल्याला अल्फा बीटा गॅमाची किमती काढायची एबीसीच्या टर्म्स मध्ये. पुढे काय येईल? It is just alpha plus beta and last is just alpha. So by comparing it by the equality of vectors in R3, one can easily say that three equations alpha plus beta plus gamma, alpha beta gamma are unknowns. It is equal to A. Alpha plus beta is P, and the third equation alpha is C. Alpha equal to C implies what is value of beta? Beta minus alpha, that is beta minus C. अल्फा बीटा माहित आहे तर मग आता गॅमा काय येईल? ए मायनस अल्फा मायनस बीटा म्हणजे ए अल्फाची किंमत सी आहे आणि बीटाची किंमत बी मायनस सी आहे. सो मायनस बी प्लस सी. तो काय येईल? ए मायनस बी. बरोबर आहे किमती काढलेल्या बघा अल्फा बीटा गॅमाची किंमत. अल्फा बीटाची किमती बरोबर आहेत का? हो सर. Okay. Thus ABC is written as okay. ABC is written as आता आपल्याला 111 चा कोएफिशियंट कोण होता? अल्फा. अल्फा किती आला? सी आला. 110 चा बीटा काय होता? बीटा काय काढला होता आपण? बीटा बी बी मायनस सी. मायनस सी. बीटा इज बी मायनस सी. हे कॅल्क्युलेशन केलं तर एबीसीच येणार आहे. कॅल्क्युलेशन करू नका. फक्त आपल्याला एक्सप्रेस आपल्याला थोडक्यात कोऑर्डिनेट फाइंड केले आपण रिलेटेड दॅट बेसिस. आणि हा ए मायनस बी 100 हे कॅल्क्युलेशन केलं तर एबीसीचं तर अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेशन केले ते. आता आपल्याला टी ऑफ एबीसी काढायचं आहे. टी ऑफ एबीसी. टी ऑफ लिनियर ट्रान्सफॉर्मेशन आहे. ए बी सी हे स्केलर्स आहेत, रिअल नंबर्स आहेत. सी बी मायनस सी आणि ए मायनस बी अल्फा बीटा होते तर काय येईल? सी टाइम्स टी ऑफ लिनियर ट्रान्सफॉर्मेशन दिलेलं आहे. सी टाइम्स इमेज ऑफ दिस मायनस बी टाइम्स इमेज ऑफ दिस प्लस ए मायनस बी टाइम्स इमेज ऑफ दिस. बेसिस असल्या कारणाने ते लिनियर ट्रान्सफॉर्मेशन युनिक असतं दिलेल्या कंडिशन. आता टी ऑफ 111 दिलेला आहे. तर वर जाण्यापेक्षा मी इथूनच लिहितो टी ऑफ 111 दिलाय आपल्याला काय? म्हणजे टी ऑफ U1. टी ऑफ U1 दिलाय आपल्याला 1,0. टी ऑफ 110 म्हणजे टी ऑफ U2 आपल्याला दिलाय 2,-1 आणि टी ऑफ U3 आपल्याला दिलाय U3 किती दिलाय? 4,-3. आता हे कॅल्क्युलेशन करायचं. कॅल्क्युलेशन केल्यानंतर मी डायरेक्ट लिहितो इथे कॅल्क्युलेशन केलं आपण तर काय येईल? पहिला कॉम्पोनंट आता इथं ए मायनस बी ला 4 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 4a. 4a
-2b आता हे प्लस 2b आणि -4b म्हणजे -2b होईल. -2b आणि शेवटी मायनस इथं प्लस सी किती कॅल्क्युलेशन बरोबर आहे का बघा त्या? 3a - 4b + c. ओके. दीज आर द कॅल्क्युलेशन म्हणजे काय होईल इथं? फर्स्ट कॉम्पोनंट आपण विचार केला. फर्स्ट कॉम्पोनंट कॅल्क्युलेशन करून पाहू आपण बरोबर आहे का? c 2 टाइम्स b - c प्लसमध्ये करू आपण 2 टाइम्स b - c प्लस 4 टाइम्स a - b हे पहिले कॉम्पोनंट झालं. दुसरा कॉम्पोनंट काय येईल? 0 टाइम्स c हे आपण लिहिलेले वेक्टर्स बरोबर 3 मॅच 1, 0, 2, -1 आणि 4, -3. ओके. 0 into c plus -1 into b minus c plus last is -3 times a minus b. ओके. हे कॅल्क्युलेशन केल्यावरती बरोबर असेल असं पाहतो मी डायरेक्ट लिहितोय त्या ठिकाणी. 4a minus 2b minus c 3a minus 4b plus c. So we want to find that what is the value of image of ABC. ABC instead of ABC we can write XYZ also. So it is 4a minus 2b minus c. इथं पाहतो हा 4a minus 4b plus 2b minus 2c plus c. त्यामुळे हे कॅल्क्युलेशन येतंय आणि दुसरा कॉम्पोनंट काय येणार आहे? दुसरा कॉम्पोनंट 3a minus 4b plus c. 3a minus 4b plus c हे कॅल्क्युलेशन आलं. तर हा झाला लिनियर ट्रान्सफॉर्मेशन. तुम्ही XYZ लिहून पण लिहू शकता याला. R3 to R2 कडे डिफाइन केलेला हा युनिक लिनियर ट्रान्सफॉर्मेशन आहे कारण ते बेसिसच्या भाषेत दिलेल्या बेसिससाठी तो युनिक असेल. दुसरा बेसिस घेतला तर ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी बदलू शकतो. T ऑफ 1, 2, 3 काढायचं आपल्याला. ए ची किंमत 1 घ्यायची, बी ची किंमत 2 घ्यायची आणि सी ची किंमत 3 घ्यायची. तर तुम्ही ते कॅल्क्युलेट करू शकता. A = 1, B = 2, C = 3. A = 1, B = 2, C = 3. After doing calculation of this, please check these calculations. Is it this? theorem केलं आपण प्रिस्क्राइब व्हॅल्यू तेच केलं या ठिकाणी. तर काय बेसिस दिला असेल तर लिनियर ट्रान्सफॉर्मेशन शोधणं सोपं आहे. डोमेनचा बेसिस देणं गरजेचं आहे. डोमेन मधला कोणताही वेक्टर XYZ किंवा ABC घ्या. त्या ABCला तुम्ही लिनियर कॉम्बिनेशन ऑफ बेसिस वेक्टर्स असं लिहा. म्हणजे तुम्ही एकदा लिनियर ट्रान्सफॉर्मेशन काढलं तर मग किती वेक्टर तुम्ही इमेज फाइंड करू शकता. आता पुढच्या पार्टमध्ये आपण प्रूव्ह करूयात की हाऊ ऑल द लिनियर ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम RM to RM आर मॅट्रिक्स ट्रान्सफॉर्मेशन. All linear transformations. All linear transformations from Rn to Rm are matrix transformation. कोणतंही लिनियर ट्रान्सफॉर्मेशन Rn to Rm असेल तर ते मॅट्रिक्स असतं असं आपल्याला प्रूव्ह करायचं. जे T फ्रॉम Rn to Rm दिला असेल तर ते तुम्हाला एक मॅट्रिक्स असेल ज्याची ऑर्डर M/N असेल. मॅट्रिक्सचे रोज हे कोडोमेनचे डायमेन्शन डिसाईड करतील आणि मॅट्रिक्सचे कॉलम्स हे डोमेनचे डायमेन्शन डिसाईड करतील. M/N इथं मॅट्रिक्स जो तयार होईल M/N ऑर्डरचा असेल लक्षात घ्या. आता कोडोमेन बाय डोमेन या प्रकारे विचार करायचा आपण. we'll state the theorem. If T from Rn to Rm म्हणजे मॅट्रिक्सची ऑर्डर नक्कीच M/N असेल. Rn चे डायमेन्शन N असते हे लक्षात घ्या नेहमी. The linear transformation, short form LT for linear transformation and आता बेसिसना डिटरमाइन होतं आपल्याला डोमेनचे बेसिस घ्यायचे आहेत. अँड E1, E2, En स्टँडर्ड बेसिस आहे ते. E1 म्हणजे काय? फर्स्ट प्लेसला 1 बाकी सर्व 0 त्या Rn टपलमध्ये. E2 म्हणजे सेकंड प्लेस 1 ऑल 0. स्टँडर्ड वेक्टर्स म्हणजे काय? ॲट दॅट प्लेस यू पुट 1 रेस्ट ऑल प्लेसेस विल बी द 0. Like that E1 is 1 0 0 0. E2 is 0 1 0 0 0 like that. Is a standard basis for Rn. Is standard basis for the domain vector space Rn.
आता काय प्रूव्ह करायचं आपल्याला, देन टी इज मल्टिप्लिकेशन बाय मॅट्रिक्स, हे प्रूव्ह करायचं. देन टी इज मल्टिप्लिकेशन बाय मॅट्रिक्स. तो मॅट्रिक्स कोणता घेणार आपण, ए, ज्याचा पहिला कॉलम असेल टी ऑफ इवन. आता आपण स्पॅन बाय दिस वेक्टर पाहिलेलेच आपण, रेंज ऑफ दिस लिनियर ट्रान्सफॉर्मेशन स्पॅन बाय टी ऑफ इवन, टी ऑफ ई टू, टी ऑफ एन. टी ऑफ इवन हा फर्स्ट कॉलम असेल, टी ऑफ ई टू हा सेकंड कॉलम असेल, अँड सो ऑन. टी ऑफ एन हा काय असेल, nth कॉलम असेल. म्हणजे टोटल एन कॉलम येतील, म्हणजे रो किती येतील ऑब्विसली, त्याची एम येतील. या प्रकारे त्या ए ची ऑर्डर असेल. तर हा टी ऑफ इवन हा काय, इट इज इमेज ऑफ vector E1. T of E2 is image of basis vector E2 and T of En is image of basis vector of En. ते फक्त कॉलम वेक्टर्स आहे असं समजून लिहायचा, ज्याची ऑर्डर m बाय n असेल, m वेक्टर्स असेल त्यामध्ये. का आपण काय म्हणतो, हा E1 इथला या E1 इथला त्याची इमेज काय असेल, T of E1. T of En कुठला असतो, Rm चा, म्हणजे m रोज. आणि m रोज आपल्याला ते कॉलम फॉर्म मधले म्हणजे ते काय असतील, m कॉलम्स. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, इच कॉलम हॅव्हिंग m एलिमेंट्स, कारण ते Rm मधले वेक्टर्स आहेत. each column having m element, that's why there are m rows and these are n in number of columns, कारण का n बेसिस वेक्टरची इमेज काढली आहे. तर प्रत्येक कॉलम हा काय असेल, इमेज आहे कॉलम फॉर्म मधल्याचा m by n ऑर्डरचा मॅट्रिक्स. ओके, लेट अस we have proof of this. सपोज दॅट आपल्याला दिलं आहे Rn to Rm is any linear transformation. म्हणजे लिनियर ट्रान्सफॉर्मेशन कंडिशन आपण वापरू शकतो आपण इथं, ऍडिशन प्रिझर्व and scalar multiplication preserve from Rn to Rm. थोडक्यात vector space homomorphism. And we should use the column notation for this. E1 is the first standard vector. At the first place you put 1, all place will be 0. Okay, I will write E2, second place 1, all place will be 0. And so on En. En means nth place will be 1, last place will be all place will be the 0. These are the standard vectors. We have used column notation for it. The standard basis for the domain set Rn in n rows and 1 column form. Column matrix form मध्ये दिला आपण, column matrix form नोटेशन चालतंय, स्टँडर्ड बेसिस आहे. आता आपण एक अजून करूया. आता टी ऑफ E1 ची काहीतरी इमेज असेल, टी ऑफ E1 ची काहीतरी इमेज असेल किंवा दिलेली असेल ती इमेज आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहूयात. A11 त्याला नाव देऊत आपण मॅट्रिक्स प्रमाणे, तिथे A21 so on, इट इज AN1. म्हणजे सेकंड कंपोनेंटर हे हा 1 आणि लास्टचा 1 फिक्स आहे, फक्त 1 to m असेल, m कॉलम्स येतील तिथं, 1 to m या प्रकारे आपण लिहूयात. ते अजून करतो, याची इमेज काहीतरी येईल, तर ती इमेज आपण ह्या नंबर जे आहेत त्यांना आपण एंट्रीज नाव दिलं. E2 काय येईल, आता E2 हा काय, फर्स्ट रो सेकंड एलिमेंट, सेकंड रो सेकंड एलिमेंट अँड सो ऑन, म्हणजे सेकंड कॉलम लिहितो आपण. असं करत करत लास्टचा हे अजून करतो. इमेज दिलेला असेल आपल्याला मगाशी जसं प्रॉब्लेम मध्ये दिलं त्याप्रमाणे. सो दिस इमेजेस विल बी A nth row, okay, first row nth column, second row nth column, आणि mth row and nth column. So this T of E1. जे बेसिस वेक्टर्स आहेत त्यांची इमेज आपल्याला दिलेली आहे. म्हणजे मॅट्रिक्स ए कसा तयार होईल या ठिकाणी, मॅट्रिक्स ए आपण लिहिला A11, A12 and so on A1n, A21, A22 and so on A2n, and the last row AM1, AM2 and AMN. तर इथं आपल्याला ऑब्झर्व करायचंय, हा काय असेल टी ऑफ E1 ची इमेज, हा काय असेल टी ऑफ E2 ची इमेज, हा काय असेल टी ऑफ ची इमेज. आपल्याला फक्त टी ऑफ एक्स आणि ए ऑफ एक्स हे एकच आहे असं प्रूव्ह करायचं. लिनियर ट्रान्सफर दाखवायचं म्हणजे काय,
ऑफ एक्स आणि AX हे दोन वेगवेगळे नसून ते एकच आहे. आपल्याला प्रूव्ह करायचं म्हणजे द लिनियर ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम RM to RM इज द मॅट्रिक्स ट्रान्सफॉर्मेशन. तर ए आपण लिहिलाय T of E1 as the first column, T of E2 as second column, T of En as the last column. Now take any vector from the codomain. Everything you are writing in the column form. So x1, x2, xn. Be any vector in Rn. So x1, x2, xn आपल्याला स्टँडर्ड बेसिस मध्ये लिहू शकतो आपण त्याला x1 into first column, first vector E1, x2 into second vector E2, and so on, xn into last vector En. म्हणजे ह्या वेक्टर मधल्या फर्स्ट प्लेसला x1 राहील, बाकी सगळे झिरो. ह्या वेक्टर मध्ये सेकंड प्लेसला x2 राहील, बाकी सर्व झिरो. त्या वेक्टरला n प्लेसला xn राहील, बाकी सर्व झिरो. यांची बेरीज शेवटी x येणार म्हणजे हेच. म्हणजे काय केलं, x1 ऑल झिरो, x2 ऑल झिरो, अँड सो ऑन, xn आणि राहिलेलं ऑल झिरो यांची बेरीज. म्हणजे हे दोन्ही पाहिले तर एकच आहे. फक्त आपण लिहिलेलं लिनियर ट्रान्सफॉर्मेशनची डेफिनेशन आपल्याला अप्लाय करायची आहे. आता तुम्ही सांगू शकता व्हॉट इज द टी ऑफ एक्स. एक्स काय असेल, तर टी हे लिनियर ट्रान्सफॉर्मेशन दिलेलं आहे. x1, x2, xn हे स्केलर्स आहेत. xn टी ऑफ या प्रकारे हे झालं. आता हे tx काढलं आपल्याला, तेच आपल्याला काय दाखवायचंय, ax असं दाखवायचं. आता टी ऑफ E1 आपण पाहिले काय ते. E1 काय होता, टी ऑफ E1 A11, A21 and so on, AM1 हा झाला टी ऑफ E1. E2 काय, A12, A22 आणि AM2. आणि टी ऑफ En काय, A1n, A2n and so on, AMn. आपण केअरफुली पाहिलं तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं दिसेल मला तुम्ही सांगू शकता या ठिकाणी. आता हे पुन्हा आता चेंज आपण बेरीज करूयात वेक्टरची. म्हणजे कसं वेक्टर येईल, A11 x1 प्लस A12 x2 प्लस अँड सो ऑन A1n xn. दुसरा रो काय येईल, A21 प्लस A22 x2 प्लस अँड सो ऑन A2n. And I will write last row AM1 x1 plus AM2 x2 plus and so on AMN xn. So one can write this in matrix form, A11, A12, A1n, A21, A22, A2, and so on AM1. Don't matrix multiplication. So पुढं काय लिहू मी? It is multiplied by x1, x2, xn. It is multiplied by x1, x2, xn. जे प्रॉब्लेम मध्ये व्हेरीफाय केलं त्याचप्रमाणे करतो आपण. सो दिस इज ax. In this way, T of x is ax. Every linear transformation from Rn to Rn in nothing was multiplication by the matrix to that vector x. तर आपल्याला फक्त एवढं दाखवायचं की T of x equal to x येते, तेवढे चेक करायचं होतं. आणि आता ह्याला डेफिनेशन स्वरूप दिलंय. डेफिनेशन फार महत्वाची आहे. कॉम्पिटेटिव्ह टर्म्स ऑफ किंवा एंट्रन्स असतील किंवा मॅट्रिक्स रिप्रेझेंट करायचे असतील, हे फक्त स्टँडर्ड बेसिसला आहे. तेच तुम्ही जनरल बेसिसला लॉजिक अप्लाय करू शकता. तर त्याला मॅट्रिक्स स्टँडर्ड म्हणता येणार नाही. जर तुम्ही मॅट्रिक्स हे जे लिहिलंय वरती, टी ऑफ E1, टी ऑफ E2, टी ऑफ En ॲज अ कॉलम वेक्टर्स, त्या मॅट्रिक्सला स्टँडर्ड मॅट्रिक्स म्हटलेलं आहे. जर बेसिस तुमचे स्टँडर्ड असतील तर या थेरममध्ये कोणाला काही अडचण असणार नाही. डेफिनेशन ऑफ स्टँडर्ड मॅट्रिक्स. Standard matrix definition. Let T from Rn to Rm be a linear transformation and let S is equal to E1, E2, En standard basis be a standard basis for the domain whose domain is Rn. For the domain Rn,
matrix defined above. The matrix what defined? The first column is image of first standard vector. Second column is image of second standard vector, and so on. Those columns are images of standard vectors, basis vectors जे आहेत ते. Those columns are images of standard basis vectors under T. This matrix is called this matrix. याला आपण T नाव देऊयात वाटतं, matrix T किंवा A म्हणा. This matrix हा जो matrix आहे ज्याची ऑर्डर m by n असेल याला काय म्हणायचं? स्टँडर्ड मॅट्रिक्स. डेफिनेशन लक्षात ठेवा. तर स्टँडर्ड मॅट्रिक्सचे एक्झाम्पल फाइंड करायचे उदाहरण आहेत यामध्ये आपण पाहूयात ते. वी हॅव 10 more minutes to discuss. Any difficulty in the standard form matrix? कोणाला अडचण आहे काही? दळवे, गजानन यादव. No, sir. स्टँडर्ड मॅट्रिक्स समजलं? Yes, sir. थेरम. Yes, sir. आता एक्झाम्पल पाहूयात. फाइंड द स्टँडर्ड मॅट्रिक्स. Find the standard matrix for the linear transformation. लिनियर ट्रान्सफॉर्मेशन T आहे. आता मला तुम्हाला MCQ ला प्रश्न विचारला की लिनियर ट्रान्सफॉर्मेशन R3 to R4 असेल तर स्टँडर्ड मॅट्रिक्सची ऑर्डर काय असेल? 3/4. आता सांगितलं तुम्हाला 3/4 कशी राहील बघूयात आपण किती. It should be 4/3. Dimension of codomain by dimension of domain. Keep in mind always. The order of standard matrix is dimension of codomain by dimension of domain. आणि Rn Rmच नाही, प्रत्येक फायनाइट डायमेन्शनल वेक्टर स्पेस हा समजा वेक्टर स्पेसची डायमेन्शन ही n असेल तर तो आयसोमॉर्फिक टू Rn राहणारच आहे. या ठिकाणी सेकंड कंपोनेंट काय होता? x plus y minus z. कलर इज चेंज. प्लस y minus z. आता 4 टपल येतील इथे, 3 टपल घेतले x y z. आता इथे एक टप हा एक झाला, हा दुसरा कंपोनेंट झाला, तिसरा कंपोनेंट मी खाली लिहितो. आता सगळं जागा असेल ते घेतल्या. म्यूट करा, गाणे लावलेलं कोण आहे ते. y plus z x plus 2y plus 3z. करवसा सरिता. चांगलं चाललंय तुमचं. टीव्ही पाहत पाहत लेक्चर ऐकता काय? ओके. तर हे 2 टपल वरती लिहिले, 2 टपल खाली लिहिले. आपल्याला स्टँडर्ड मॅट्रिक्स काढायचे. So always write in column form everything as per the Rn to Rm is considered. So x y z हा कॉलम मध्ये लिहिला तर दुसऱ्याला पण कॉलम मध्येच लिहायचा आपण. पहिल्याचा कॉलम फॉर्म पहिला कंपोनेंट आहे 3x minus 4y plus z. दुसरा कंपोनेंट आहे x plus y minus z. तिसरा कंपोनेंट आहे y plus z. आणि चौथा कंपोनेंट आहे x plus 2y plus 3z. बस आता स्टँडर्ड वेक्टर्स कोणते आहेत मला सांगा R3 चे. स्टँडर्ड बेसिस काढायचे R3 चे स्टँडर्ड वेक्टर लिहावं लागतील आपल्याला. तर फर्स्ट प्लेस 1 बाकी सर्व 0. E1 E2 is second place 1
आणि E3 is third place one. So these are the standard basis for R3. 3 टपल द्यायचं R3 मधले. This is the standard basis of R3 असं मेन्शन करा तिथं. आणि मग आता ह्या डेफिनेशन खाली T of E1 हा काय असेल? म्हणजे T of 100 तुम्हाला वर डिफाइन केलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही सांगू शकता. T of 100 काय येईल? म्हणजे x ची किंमत 1 घ्यायची. 3 into y आणि z0 घ्यायचा. 3 1 0 1 याप्रमाणे येईल. म्हणजे स्टँडर्ड मॅट्रिक्सचा फर्स्ट कॉलम हा आला. T of E1. T of E2 काय येईल? कोण सांगेल? T of E2 म्हणजे 0 1 0. आता ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या समोर नसेल पुन्हा वर जातो. म्हणजे याच्यामध्ये x आणि y x आणि z0 घ्यायचे. y ची किंमत आपण 1 घ्यायची. म्हणजे -4 1 1 2 -4 1 1 2 हा आहे T of E2. And similarly one can calculate T of E3. T of E3 means image of under standard vector is, so what is image of this? 1 - 1 1 3. ट्रान्सफॉर्मेशन कडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल त्याची इमेज काय येईल. तर z = 1 घ्यायचा, x आणि y काय करायचं त्या ठिकाणी 0 घ्यायचे. 1 - 1 1 3 याप्रमाणे येईल. आणि मग स्टँडर्ड मॅट्रिक्सचं नोटेशन आपण लिहिलं. स्टँडर्ड मॅट्रिक्स रिलेटेड टू दॅट बेसिस इज गिवन बाय T of E1 will be the first column, T of E2 will be the second column, and T of E3 will be the third column. So there will be 3 columns. You can see easily. There will be the 3 columns. Now rows will depends on what is T of E1. It will be 4 tuples. So it's 4 by 3 order matrix. So what should we write here? The first column is 3 1 0 1. Second column is -4 1 1 2. And the last column you have computed it as 1 - 1 1 3. So this is standard form matrix, and likewise we have similar exercise in 4.2. You can find standard matrix for all. Mark your attendance, everybody. You can put your roll number underscore your name or middle score. Till then I'll write one more example. If आता स्टँडर्ड मॅट्रिक्स दिला असेल तर तुम्हाला लिनियर ट्रान्सफॉर्मेशन काढायचं. If standard matrix, if standard matrix T of linear transformation is given by this -1 2 0 is the first row, 3 1 5 is the second row, then for x is equal to xy, find the formula for T of x. Once you find the formula T of x, then compute the value of T of, okay, it should be x y z 3 tuple, it should be 3 columns are there, x y z. Compute the value for given in the book, value for 1 - 1 2. आता उलट दिलंय इथं. स्टँडर्ड मॅट्रिक्स दिलाय आणि ट्रान्सफॉर्मेशन काढायचं आपण. तर वरच्या प्रमाणे आपण स्टँडर्ड मॅट्रिक्स कसं वाटतो आपल्याला? आता स्टँडर्ड मॅट्रिक्सची ऑर्डर ही काय आहे? 2/3 आहे. म्हणजे R3 to R2 अशा प्रकारे ते असेल. इज द लिनियर ट्रान्सफॉर्मेशन. This is linear transformation whose standard matrix of T as a denoted kरू आपण. Denoted by A, it is given as -1 2 0 3 1 5. It is given like this. Then we know that the matrix of T माहित असेल तर तुम्ही या प्रकारे ते लिहू शकता मॅट्रिक्स ट्रान्सफॉर्मेशन. A हा आपल्याला दिलेला आहे -1 2 0 3 1 5 and this is multiplied by the vector x y z. याचं मल्टिप्लिकेशन पाहिलं असतं, कॅल्क्युलेशन पाहूयात आपण. तो येईल -x + y 3x + y + 5z या प्रकारे येईल. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन काय आलं? T of x
म्हणजेच टी ऑफ एक्स कॉमा वाय आता रो फॉर्ममध्ये लिहितो मी. पहिला कॉम्पोनंट एक्स प्लस मायनस एक्स प्लस वाय, दुसरा कॉम्पोनंट आहे 3x प्लस वाय प्लस 5z. आणि याच्यावरनं तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता कोणाची व्हॅल्यू 1 मायनस 1 टू एक्स वाय झेडची किंमत ठेवायची. ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर ती व्हॅल्यू या प्रकारे त्याच्यामध्ये. ओके, एव्हरीबडी हॅव मार्क्ड युअर अटेंडन्स.